बंधारे आश्रमशाळेतील विद्यार्थी मृत्यू प्रकरणात केवळ अधीक्षक निलंबित. आदिवासी विकास विभागाचा कारवाईवर प्रश्नचिन्ह. केवळ अधीक्षक निलंबित, इतरांवर कारवाई का नाही? नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता 3रीतील विद्यार्थी ब्रायन राहुल गावित याचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये आढळल्याच्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण तालुका हादरला आहे. या प्रकरणात प्रशासनाने तातडीने पावलं उचलत बंधारे आश्रमशाळेतील अधीक्षक संदीप सेंदाणे यांना निलंबित केले असले तरी इतर जबाबदार कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घटनेनंतर ग्रामस्थ, पालक आणि विविध संघटनांकडून शाळेतील निष्काळजीपणावर जोरदार आरोप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे सांगत मुख्याध्यापक, चौकीदार तसेच इतर कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की एकट्या अधीक्षकांवर कारवाई करून प्रशासन जबाबदारी झटकत आहे का? शाळेच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था, देखरेख आणि मूलभूत सुविधा यामध्ये अनेक त्रुटी आहेत, ज्यासाठी सर्व संबंधितांना जबाबदार धरले पाहिजे. मी ॲडव्होकेट रोशन गावित, प्रदेश कार्याध्यक्ष आदिवासी काँग्रेस आहे. दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी शासकीय आश्रमशाळा बंधारे, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार येथे एका 3रीच्या वर्गातील विद्यार्थ्याचा, ब्रायन राहुल गावित या विद्यार्थ्याचा शाळेच्या सेप्टिक टँकमध्ये मृतदेह आढळला होता आणि त्या संदर्भात आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तक्रार दिलेली आहे. मी स्वतः त्याचं पाठपुरावा देखील करत आहे आणि मला समाज माध्यमावरून आता समजतं आहे की सदर शाळेचे जे अधीक्षक आहेत सेंदाणे यांना आदिवासी विकास विभागाने निलंबित केलेलं आहे. मी त्याच दिवशी मागणी करताना असं म्हटलं होतं की सदर घटनेच्या संदर्भात शाळेचे अधीक्षक तर आहेच, परंतु मुख्याध्यापक असतील, रात्रपाळीचे कर्मचारी, चौकीदार असतील आणि शाळेचं जे वरिष्ठ कार्यालय आहे, प्रकल्प कार्यालय, येथील शिक्षण विस्तार अधिकारी असतील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी असतील आणि प्रकल्प अधिकारी असतील, यांच्यावर सुद्धा तेवढीच जबाबदारी निश्चित केली गेली पाहिजे असं आम्ही त्याच दिवशी मागणी केलेली होती. कारण या घटनेच्या अनुषंगाने हे सर्व लोक तिथं जबाबदार आहेत. मला असं वाटतं की जो अधीक्षकांना निलंबित केलेले आहे ही कारवाई पुरेशी नाही. शासनाने याच्यात अजून देखील आम्ही ज्या लोकांचं नाव इथं नमूद केलं आहे, ज्या अधिकाऱ्यांचं नाव इथं नमूद केलेलं आहे, त्या सर्वांवर देखील कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही या संदर्भात पाठपुरावा करत राहणार आहोत. आश्रमशाळेची जी आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही भेट दिल्यामुळे बंधारे आश्रमशाळेमध्ये 3रीचा विद्यार्थी त्याच्या एका शेंडाच्या कुंडीमध्ये पाण्यामध्ये तो पडलेला सापडला आहे आणि प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणून त्याचे जबाबदार आहे हेडमास्टर, व्यवस्थापक आणि वॉचमॅन तिन्ही व्यक्तींना सस्पेंड करण्यात यावे, हे आमचे मत आहे. शासकीय आश्रमशाळा बंधारे येथे जी नक्कीच दुर्दैवी घटना झालेली आहे, ज्यामध्ये इयत्ता 3रीमध्ये शिकणारा विद्यार्थी ब्रायन गावित याचा दुर्दैवी अंत झालेला आहे. कोणत्याही अधीक्षकासाठी आपल्या विद्यार्थ्याचा मृत्यू हे त्याच्या आयुष्यातली अत्यंत क्लेशकारक घटना आहे. मात्र या अपघातासाठी केवळ अधीक्षकालाच जबाबदार धरून त्याच्यावरती अन्यायकारक निलंबनाची कारवाई करण्यात येते आणि त्यातही विषयाही प्रकारची चौकशी न करता खरोखरच एखाद्या घटनेला अधीक्षक जबाबदार आहे का याची कुठलीही शहानिशा न करता एकतर्फी कार्यवाही करणे आणि इतर घटकांना मोकळे सोडणे हे दुर्दैव आहे. दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाकडून सखोल तपास सुरू आहे. शवविच्छेदन रिपोर्ट व प्रशासकीय अहवालानुसार पुढील कारवाई होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी ग्रामस्थांनी तात्काळ आणि सर्वसमावेशक कारवाईची मागणी लावून धरली आहे. या घटनेमुळे आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून केवळ एका कर्मचारीवर कारवाई न करता संपूर्ण यंत्रणेची जबाबदारी निश्चित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सदर प्रकरणात आदिवासी विकास विभाग दोषींवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.